भोवतालची कटकट विसरण्याचा मार्ग आहे सोपा. ट्यून इन करा युववाणी आणि ऐका कट्ट्यावरच्या गप्पा. नमस्कार युवा मित्रमैत्रिणींनो, मी प्राजक्ता आणि मी स्वर्णिमा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या कट्ट्यावरच्या गप्पा या आपल्या नवीन मालेत सहर्ष स्वागत करतोय. बंधनात राहून सुद्धा विहरता येतं, त्यालाच म्हणतात अगदी अस्सल खरं नातं. श्रोते हो, या ओळींवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्या आजच्या भागाचा विषय आहे नातं. आणि याच विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी स्टुडिओत आला आहे सर्वेश फडणवीस. सर्वेश हा उत्तम रायटर, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर आहे. सर्वेश, तुझं स्वागत. धन्यवाद. तेव्हा फार वेळ फॉर्मॅलिटीज मध्ये न घालवता आपण थेट गप्पांना सुरुवात करूयात. येस. आपण आपल्या जनरेशनच्या नात्यांबद्दल आणि आई बाबा आजी आजोबा ह्यांच्या जनरेशनच्या नात्यांबद्दल बोललो, तर ह्या सगळ्यात नेमकं त्या नात्यांमध्ये काय बदललंय असं वाटतं? अति जवळीक आणि अति शेअरिंग हे खूप बदललंय असं मला वाटतं. म्हणजे कुतूहल निर्माण करणं पार्टनर विषयीचं हे राहिलंच नाहीये आता. म्हणजे आज इतकी वर्ष झाले, मी कुठला पिक्चर बघितला होता, आय थिंक मीडियम स्पायसी नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. तर त्या नायकाच्या वडिलांचं खूप सुंदर एक हे फ्रेम त्यांनी कॅप्चराईज केली होती की त्याची आई, त्या हिरोची आई डायरी लिहिते रोज, आणि ती डायरी कोणालाही दाखवत नाही. म्हणजे आता इतकी होती हिरोची आई, म्हणजे ती साधारण 60च्या पुढची असणार, आणि गेले जे काही एक 40 वर्ष त्यांचा जो काही संसार असेल त्यात ती डायरी लिहून ती तिच्या नवऱ्यालाही दाखवत नाही. तर त्या हिरोचे बाबा त्याला असं सांगतात की अजूनही ऍट दिस एज माझ्या मनामध्ये तुझ्या आईविषयी कुतूहल निर्माण होतंय. हे आमच्या नात्याला कुठेतरी जागा ठेवतंय की अरे ही कशी आहे नक्की, हे अजून कळलंच नाहीये. म्हणजे ही खरंच आपण अति एक्झॅक्टली टिकवण्याचा एक वन ऑफ द पॉइंट. पण ते खूप महत्वाचं आहे. आजकाल आपण इतकं अति करतो ना की घरी पोचल्यानंतर मेसेज, नंतर खायला बसल्यानंतर आता मी जेवते, जेवलीस का, आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हाच आहे ना, जेवलीस का नाही जेवलास का वरती किती मीम येतात. गुगल पे पण नाही सोडले जेवलास का विचार. ऍक्च्युअली झोमॅटो पण विचारतं जेवलास का. आणि त्याच्यामध्ये आणखीन असं वाटतं की शेअरिंग इज केअरिंग किंवा असं जे आपल्याकडे म्हटलं जातं, ठीक आहे, मान्य, पण किती त्याचं काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. म्हणजे ऑफिसला पोहोचलास का मेसेज कर, जेवलास का मेसेज कर, कुठे बसलास मेसेज कर. अरे म्हणजे सोशल आपल्याला हे मिळालंय, मोबाईल मिळालाय म्हणून अगदीच. त्याच्यापेक्षा तर म्हणजे आधी आपल्या आजी आजोबांच्या वेळेला चिठ्ठ्या असायच्या, तार पाठवल्या जायची, त्याच्यात मजा वेगळी होती. पण ते होते ना यार, त्यांचा होता ना विश्वास एकमेकांवर की ठीक आहे, माझा नवरा तर सकाळी 8 वाजता गेलाय त्याच्या कामाला, आता तो संध्याकाळी 6 वाजता परत येईल. त्या वेळात तो बाहेर काही का करेना, आणि करायचे पण नाही त्या वेळेला इतकं लोक. पण साधनांचं महत्व तुम्हाला म्हणजे तुम्हाला साधनं मिळाली, भौतिक साधनं किंवा कुठली पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा काही पण या गोष्टी मिळालेल्या आहेत, पण त्याचा वापर नात्यामध्ये पण कसा किती करायचा. म्हणजे तुम्ही अमोरासमोर बसले असताना पण तुम्ही जर का सारखे मोबाईल बघत असाल तर मग काय. मी नियम वाटी लागू नावाचं नाटक बघितलं मध्ये, तर त्यात ते ह्याच बेसिसवर आहे, रिलेशनशिप वरतीच आहे नाटक. तर त्यात त्यांनी खूप छान एक परत प्रसंग घेतला होता की काउन्सिलर असतो त्यात, एक मॅरेज काउन्सिलर. सॉरी मी तुम्हाला स्पॉयलर्स देते, पण तो काउन्सिलर त्या नायकाला असं सांगतो की जेव्हा पण तू घरात येशील तेव्हा शूज आणि सॉक्स सोबत तुझा मोबाईल सुद्धा बाहेर काढून ठेवायचा. कारण इतके आपण त्याच्यात की बायको समोर बसून काहीतरी बोलते, किंवा बायकोच नाही, कोणी पण आपल्याशी कोणीतरी बोलतंय. आज माझी आजी 80 वर्षाची 90 वर्षाची माझी आजी आहे आणि तिला माझ्याशी बोलायचंय, आणि मग मी मोबाईल हातात घेऊन आजी बोल ना, आणि लक्ष सगळं मोबाईलमध्ये. पण तिला काय आपुलकीनी काहीतरी सांगायचंय, तिचे भाव चेहऱ्यावरचे हे आपण सगळं इग्नोरच करून टाकतो, किंवा तिचा हात आपल्या हातावर ठेवलेला असतो तिने, ते पण इग्नोरच करून टाकतो आपण.
तर ह्या सगळ्या खूप छोट्या गोष्टी असतात कुठल्याही नात्याला फुलवण्यासाठी. खरंय. म्हणजे मध्यंतरी मी एक फोटो पाहिला होता व्हॉट्सअपवर की असे दिवाळीसाठी सगळे एकत्र जमलेत, आजी आजोबा छान बसलेत आता गप्पा मारू आणि सगळे आपापला फोन घेऊन तिथे बसलेत. त्यामुळे दॅट्स ट्रू. म्हणजे की त्यांच्या काळी कदाचित त्यांचे चॅलेंजेस वेगळे होते, त्यांच्यासाठी मॉनिटरी चॅलेंजेस खूप जास्त होते त्यावेळेला. पण आता मला असं वाटतंय की मॉनिटरी चॅलेंजेस संपून कुठेतरी मेंटल चॅलेंजेस खूप जास्त यायला लागलेत. ऑन दॅट व्हेरी नोट, आपण आता स्पेस बद्दल बोललो तर मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की तुमचं बाउंड्री सेटिंग बद्दल काय मत आहे? खूप छान प्रश्न आहे हा. बाउंड्री सेटिंग कुठल्याही नात्यामध्ये ती असायलाच पाहिजे. जसं आपण मगाशी बोललो की रोज बोलणं नको किंवा रोज भेट झाली पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये बाउंड्री सेट करतो, कोणाला किती कुठे काय स्थान द्यायचं. मैत्री, आई वडील, कुठल्याही नात्यामध्ये जर का आपण विचार केला तर आपण सेट करतो की कोणाशी किती काय बोलायचं. ऍट द मॅक्स तुमची मॅच्युरिटी लेवल जशी हळू वाढत जाते, तुमचा एक आतला पण आवाज तुम्हाला सांगतो की नाही हे याच्याशी नको बोलू, हा 4 लोकांना सांगेल. तर ते तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमच्या बाउंड्रीज तुम्हीच सेट करायच्या. नात्यामध्ये म्हणशील, ॲज अ रिलेशनशिपमध्ये म्हणशील तर त्याच्यामध्ये पण तुमच्या बाउंड्रीज सेट व्हायलाच पाहिजे. तू तुझ्या ऑफिसच्या तुझ्या कलिगशी झालेलं भांडण तू नवऱ्याला सांगेल तर त्याला काहीच नाही मिळणार. त्याला तो म्हणेल बाबा तुझं तू निसणार ना सगळं. सो प्रत्येकाला प्रत्येकाचा निस्तरायचा आहे. हां, तो काहीतरी तू सांग, तो काहीतरी गाईड करेल, त्यातही तुला पटेल तेच तू घेशील, बाकी सोडशील. सो सेम तुम्हाला कोणाला किती काय आणि कसं सांगायचं आहे हे तुमच्यावरती आहे आणि त्या बाउंड्रीज तुम्ही सेट करायच्या. ते तुम्हाला जमलं तर सहज शक्य आहे. त्या नात्यामध्ये तो एक गोडवा राहतो, त्या नात्यामध्ये ती कमिटमेंट राहते आणि सगळ्या गोष्टी या चालत राहतात. सो ते गरजेचं आहे असं मला वाटतं. करेक्ट आहे. आणि मला पण एक असं वाटतं की आपल्या आयुष्यातल्या म्हणजे जे काही लोक आहेत त्या सगळ्यांना आपल्या आयुष्यातले सगळेच अपडेट्स मिळालेत पाहिजे असं काही नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे आपण म्हणजे कसं ते ताडोबामध्ये कसं झोन्स आहेत, बफर झोन, कोर झोन, आपण ते आपल्या आयुष्यात पण करायला पाहिजे. आणि खरं तर मोजकी 10 लोक आहेत जी आपल्या कोर झोन मध्ये आहेत, यांना तुम्ही सगळे अपडेट्स द्या, बाकीच्यांनी दुरून नमस्कार. ऍट टाइम्स त्यांना पण द्यायची गरज नसते. म्हणजे नाही, पण म्हणजे असं होतं ना बरेचदा की आपल्याला असं वाटतं आता एवढे सगळे लोक आहेत तर सगळ्यांना सगळं कळलं पाहिजे. काही गरज नाहीये. सिम्पली सुपर कट आय लाईक है ना. कोर झोन, बफर झोन. आणि सिरियसली खरंच हे की हा तुमची बघ कसं असतं ना, प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोअर आणि बफर असतातच. कोअर मेंबर्स आणि बफर मेंबर्स. की त्या कोअर फॅमिलीमध्ये आपण काय करतो की हा राहील, हा राहील, हा राहील, एवढेच असतात आणि ते इतके मोजके राहतात की कधी कधी असं वाटतं की फक्त आई बाबा. खरंय. त्यावेळेला मित्र पण नाही काउंट होत. खरंय. कारण काही डिसिजन्स असे असतात जे फक्त तुमच्या फॅमिली पुरते असतात. फॉर एक्झाम्पल, कुठला टीव्ही घ्यायचा आहे ह्याच्यात तू तुझ्या मित्राला नाही विचारणार ना की अरे हा टीव्ही घेऊ का. हा, तो टेक्निकली खूपच साऊंड असेल तर कदाचित करू शकता किंवा तुम्ही विचारू शकता, पण निर्णय घ्यायचे किंवा आता आम्ही हे घेतलं हे 4 घरं सोडून राहणाऱ्याला सांगायची गरज नाहीये. खरंय. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामध्ये आणखीन आई वडील पण नाही, मला तर असं वाटतं आई किंवा वडील. कारण की दोघांशी पण आपण तेवढं हे नाही. आईशी जेवढं क्लोजली बोलता येईल तेवढं वडिलांशीच बोलता येईल किंवा वडिलांशी आईशी बोलता येईल. इट डझंट मीन. सो तुमच्या लाईफमध्ये तो कोअर मेंबर हा एकच असू शकतो असं मला वाटतं. बफर तर काय जनता दरबार नाही, ते तर आहेच. आणि खरंच ते सेटिंग जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपला गुंता इतका वाढत जातो ना, तुमचा मेंटल केऑस खूप होतो, खूप जास्त होतो की अरे यार हे घडलंय, आता हे इनर सर्कलला सांगायचं का आउटर सर्कलला सांगायचं का कोणालाच सांगायचं नाही. पण येस, आपल्याला रात्री शांत झोपायचं असेल तर बाउंड्री सेटिंग करावी. खूप महत्वाची. खूप मोकळं राहावं आणि मोकळं राहावं आणि सगळ्याच गोष्टी जगाला नाही सांगाव्या असं मला वाटतं त्या बाउंड्री सेटिंग मध्ये. आणि जगाची प्रत्येक गोष्ट आपण ऍब्झॉर्ब केली पाहिजे असंही नाही आहे, गरजच नाही ना. ते व्हाईस वर्सा आहे. ते सोशल मीडियामुळे या गोष्टी थोड्या वाढलेल्या आहेत. सो त्याच्याबद्दल एक हे आहेच. मला बाउंड्री सेटिंग अजून एका ठिकाणी खूप महत्वाची वाटते, ते म्हणजे की एखादं काम मी करू शकणार आहे की नाही करू शकणार आहे, किंवा बाबा हे 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 मला जमतंय, हे मी करीन,
पण ह्याच्या पलीकडे तू माझ्याकडनं अपेक्षा करू नकोस. हे सुद्धा एक प्रकारचं बाउंड्री सेटिंग आहे, जे कुठेतरी लॅगिंग आहे. आपण पीपल प्लीजिंग म्हणू शकतो त्याला, किंवा नाही म्हणता न येणं हे म्हणू शकतो. पण त्याला खूप म्हणजे हा खूप अनएड्रेस्ड मुद्दा आहे असं मला वाटतं, की नाहीये. म्हणजे माझ्या हातात फक्त 5 किलो वजन कॅरी करायचीच कपॅसिटी आहे, पण मी पण लेबल्स लागतात, इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट. हो बरोबर आहे, लागतं. पण म्हणजे नाहीच एक कॅपॅसिटी, आणि मी कॅरी करते की हो ठीक आहे चल, मी तुझे पण 10 कांदे घेते, मी तुझे 10 बटाटे पण घेते, मग मी अजून सफरचंद पण घेते माझ्या हातात, आणि माझं स्वतःचं लोड आहेच आहे. ते पण एक कुठेतरी बाउंड्री सेटिंग करायला हवं आपण. नातं टिकवायचं असेल तर, की बाबा झालं एवढीच मदत करू शकते मी, इससे ज्यादा हमसे ना होय. खरंय, नाही म्हणायला शिकायला पाहिजे हे तो. आणि गिल्ट फ्री नाही म्हणायला शिकायला पाहिजे. माहितीये, म्हणजे मला माहितीये तुमच्यासोबत हे कितपत होतं. तुला माहिती का, हा खरा मुद्दा आहे. नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम काय होता माहिती का, आपण रूडली म्हणू शकतो की ठीक आहे नाही, पण त्याचं प्लीझेंटली नाही म्हणत की नाही, आपण त्याला हा जमलं तर बघू बा, यावेळेस नाही, पुढच्या नाही. एक्झॅक्टली. आणि खरं सांगू का, म्हणजे आता म्हणजे एक असं म्हणता येईल की मोठं होण्याचं एक मोठं एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. त्या सिच्युएशनला जर का तू नाही म्हटलंस, जिथे नाही म्हणायची गरज होती, तर काहीच अर्थ नाही. आणि ते जर का नाही म्हटलं नाही तर समोरच्याचा तू एक्सपेक्ट करू शकत नाही की त्याला काय वाटतं. बरेचदा होतं काय ना, आपण ठीक आहे नाही म्हणून देतो, पण ते गिल्ट फील आपल्याला असतं की अरे या असं नव्हतं करायला पाहिजे, मी खूप रूढ वागलो. एक्झॅक्टली. तो विचार तिथेच सोडून देता आला पाहिजे. आणि विचार जेवढा कराल तेवढं ते नातं अधिक गुंतागुंतीचं होत राहतं. तर त्याच्यामुळे बाउंड्री सेट करताना तू जसं म्हणाली की तिथे कुठल्याही नात्यामध्ये किंवा कुठल्याही बाउंड्री सेट करताना नाही सहज म्हणता आलं पाहिजे. ती जी सहज प्रक्रिया राहील नाही म्हणायची, त्याच्यातच ते एक्झॅक्टली, म्हणजे ते म्युच्युअल असलं पाहिजे की यार हिनी जर का मला नाही म्हटलंय तर ह्याचा अर्थ हा नाहीये की हिनी आपल्याला फाट्यावरच मारलंय, पण फक्त ह्या कामासाठी तिची आता एनर्जी नाहीये तेवढी, किंवा व्हॉट एव्हर, म्हणजे जेन्युइन काहीतरी असेल म्हणूनच तिने नाही म्हटलंय, आपल्या समोरच्यानी नाही म्हटलं. खरं आहे. म्हणजे हे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की नाही म्हटलंय तर काहीतरी विचार करून नाही म्हटलं असेल. मित्रांनो, खरं तर या गप्पा अशाच चालू राहाव्यात असं आम्हाला देखील वाटतंय, पण वेळेच्या बंधनामुळे आपल्याला मात्र आजच्या भागात इथेच थांबावं लागणार आहे. पण आपण सर्वेश फडणवीस या आपल्या युवा मित्रासोबत रिलेशनशिप्स या विषयावर आणखीन दिलखुलास गप्पा मारणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्राजक्ताचा आणि स्वर्णिमाचा नमस्कार.